नमस्कार, मी नेहा जोशी. तुमची मुलं अभ्यास करत नाहीत, मोबाईलवरती सारखे गेम्स खेळत बसतात, मोठ्या माणसांना उलटी उत्तरं देतात, तुमचं काहीही ऐकत नाहीत, असं आहे का? मुलांच्या या वागण्याला आपण पालकच खूप मोठ्या प्रमाणावरती जबाबदार असतो. कसं ते सांगते. नीट आठवा, दिवसभर तुम्ही मुलांच्या समोरच आल्या गेल्या प्रत्येकाला, घरातल्या सगळ्या माणसांना फोन करून मित्रमंडळींना मुलांच्याबद्दल काय काय सांगत असता. माझा मुलगा अभ्यासच करत नाही, बघ ना, किती सांगितलं तरी ऐकतच नाही, कुणाचंच ऐकत नाही, मोठ्या माणसांना उलटी उत्तरं देतो, काय करायचं मला तेच कळत नाही, हे असं सगळं बोलतो ना आपण दिवसभर. याने होतं काय माहिती आहे, मुलं जेव्हा वारंवार हीच वाक्य ऐकत राहतात ना, तेव्हा ही वाक्य त्यांच्याही कळत न कळतपणे त्यांच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोचतात आणि त्यांच्या सबकॉन्शियस माइंडचं तसंच प्रोग्रामिंग होतं. आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जे प्रोग्रामिंग झालेलं असतं तसंच आपलं शरीर आणि मेंदू वागायला लागतो. सो जेव्हा त्यांचं हे सबकॉन्शियस माइंड हे सगळं ऐकतं तेव्हा त्याला असं वाटतं की ओके, आपल्याला आता असंच वागायचं आहे, आपण असं वागलो की आपलं कौतुक होतं आणि मग मुलं पण कळत न कळतपणे त्यांच्या असंच वागायला लागतात. आपण आपलं बोलणं थांबवत नाही आणि मुलं पण त्यांचं हे असं वागणं थांबवत नाहीत. मग याच्यावर उपाय काय? उपाय आहे एकदम सोपा, जो तुम्ही घरच्या घरी पण करू शकता. तुमची मुलं जर का 4-5 वर्षाच्या आत असतील तर काय करायचं माहिती आहे, मुलं झोपण्याच्या जस्ट आधी, म्हणजे ती जागी पण नाही आहेत आणि झोपलेली पण नाही आहेत, ती जी 5 मिनटं आणि मुलं जस्ट उठण्यापूर्वीची 5 मिनटं, ही 2 ज्या वेळा आहेत, ह्या 5 मिनिटांमध्ये मुलं अल्फा स्टेटमध्ये असतात आणि त्यावेळेला सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग करणं हे फार इझी असतं. त्यावेळेला काय करायचं माहिती आहे, त्यांच्या जवळ उभं राहायचं आणि मोठ्या आवाजात, त्यांना ऐकायला जाईल ह्या आवाजात, त्यांच्याबद्दल पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स म्हणायची आणि त्यांचं नाव घेऊन. जसं फॉर एक्झाम्पल तुमच्या मुलाचं नाव राम असेल तर म्हणायचं, रामला शाळेत जायला खूप आवडतं, रामला अभ्यास करायला खूप आवडतं, राम सगळ्या मोठ्या माणसांशी नीट वागतो, त्यांचा आदर करतो. आणि लक्षात ठेवा, याच्यामध्ये कुठलंही निगेटिव्ह वाक्य बोलायचं नाही. जसं रामला मोबाईलवरती गेम्स खेळायला आवडत नाहीत असं म्हणायचं नाही, तर आपण असं म्हणू शकतो की राम मोबाईल फोनचा गरज असेल तरच उपयोग करतो. जेव्हा आपण ही वाक्य रोज त्यांच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोचवतो ना, तेव्हा त्यांच्या सबकॉन्शियस माइंडचं थोड्या दिवसातच रिप्रोग्रामिंग होतं आणि सबकॉन्शियस माइंड शरीर आणि मेंदूला अशा सूचना देतं त्यांच्या की आता आपल्याला असं वागायचं आहे आणि मग तुमच्या मुलांमध्ये खूप लवकरच त्यांच्या वागण्यामध्ये बदल झालेला तुम्हाला दिसून येईल. फक्त एक लक्षात ठेवायचं, हे सगळं चालू असताना आपण त्यांच्यासमोर जे आधी बोलायचो तसं मुळीच बोलायचं नाही. पण तुमची मुलं जर का 4-5 वर्षापेक्षा मोठी असतील तर मात्र हे असं करणं थोडंसं अवघड असतं, कारण त्यांच्या सबकॉन्शियस माइंडचं प्रोग्रामिंग मात्र खूप घट्ट झालेलं असतं. मग अशा वेळेला तुम्ही हिप्नोथेरपीची मदत घेऊ शकता. हिप्नोथेरपिस्ट त्यांच्या सेशन्समध्ये वेगवेगळे प्रोसेसेस करून त्यांच्या सबकॉन्शियस माइंडचं रिप्रोग्रामिंग तुम्हाला हवं तसं करू शकतात. मी एक सर्टिफाईड हिप्नोथेरपिस्ट आहे. तुम्हाला तुमच्या मुलांसाठी जर का ह्याबद्दल मदत हवी असेल तर माझ्याशी जरूर संपर्क करा. तुमच्या मुलांमध्ये अपेक्षित बदल घडवण्यासाठी हिप्नोथेरपी ही अतिशय सोपी मेथड आहे, ज्याच्यामध्ये काहीही साईड इफेक्ट्स नाही आहेत, कुठलीही औषधं वगैरे पण घ्यायला लागत नाहीत. ही एक अतिशय सायंटिफिक अशी मेथड आहे. न घाबरता तुम्ही हिप्नोथेरपीची मदत अगदी नक्की घेऊ शकता. करून बघा. हा व्हिडिओ तुमच्या अजून मित्रमंडळी, नातेवाईकांकडे पण पोचवा, जेणेकरून त्यांनासुद्धा त्यांच्या मुलांसाठी याचा उपयोग होईल. थँक्यू.